पाटलांची 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं असं जरांगे पाटील म्हणतात. कारण मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 58 लाख प्रमाणपत्र सरकार देत नाही, समाजाच्या लेकरांचे हाल होऊ लागले आहेत असंही जरांगे वक्तव्य करतायत. आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या. सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाहीये, म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचे. आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचं. आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. जेनझी पिढी राजकीय पोळी भाजण्याचं साधन नाही असं त्या म्हणतायत. पेपरफुटीवर बिनबुडाचे आरोप करणं बंद करा, स्टंटबाजी सोडा, ताकद असेल तर पुरावे समोर आणा असंही चॅलेंज चित्रा वाघ यांनी दिलंय. जेनझी पिढी म्हणजे यांना काय राजकीय पोळी भाजायचं साधन वाटलं का? रोहित पवार म्हणतात डिग्री विकत मिळते. अहो, आरोप करणं सोपं असतं, पुरावे कुठे आहेत? घोटाळा झाला असेल तर कोर्टात आणि पोलिसात पुरावे द्या. लातूर नीट घोटाळ्यात काँग्रेसशी संबंधित शिवराज मोटेगावकरवर जशी कडक कारवाई झाली तशीच दोषींवर नक्की कारवाई होईल. पण तुम्हाला उपाय नकोय, फक्त अराजकता माजवायची आहे. महाराष्ट्रात रान पेटवणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपरफुटीवर मात्र मूग गिळून गप्प बसलेत. तिथे काँग्रेसची सत्ता, म्हणून मौन बाळगायचं. स्टंटबाजी सोडा आणि ताकद असेल ना तर पुरावे समोर आणा. कारण आजचा जेनझी हा कोणाचा पाळीव नाही, तो तुम्हाला प्रश्न विचारणारच. पालघरमधील पूर नियंत्रणाकरता साठवण तलावांची निर्मिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पालघरकरता विशेष पॅकेज आहे. MIDP अंतर्गत पालघरकरता आराखडा तयार केला जाणार आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश. मतदार यादी अद्याप प्रसिद्ध न केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.